हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी त्वा विठ्ठल बलवा तोहा माधव बरवा त्वा माधव बलवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा अवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव बलवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय राम उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जानवली मात जगी जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जानवली मात जगी जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात जगे जानवली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी 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 एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने आल्या या चकापुरे धनी आल्या या चकापुरे धनी आल्या या चकापुरे धनी पुरे धनी आल्या या चकापुरे धनी तोये ठाई तुका तोही ठाई तुका तोये ठाई तुका तोही ठाई तुका पडो
चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत रुका नाही पडो देत चुका नाही पडो देत रुका नाही पडो देत चुका दोये ठाई तुका दोये ठाई तुका दोये ठाई तुका दोये ठाई तुका नाही पडो देत चुका नाही पडो देत रुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या चकापुरे धनी 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 गोपाल गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जाणविली मात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगी जानविली मात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी आल्या या चकापुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी आल्या या चकापुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, हनुमान की जय। विठ्ठल 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 हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, हनुमान की जय, महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी। पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी। प्रस्तुत सेवी करता घेतलेला अभंग बहुधा तुम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलाच असेल। महाराष्ट्र सारस्वतामध्ये जेवढी संत मांदियाळी होऊन गेली, या संतांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि देव सिंहासनावर बसल्यानंतर कलशारोहण झाल्यानंतर जे देवाची स्तुती वगैरे तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला, त्यापैकी हा गोड असा अभंग आहे। विठाल कारणही बहुधा तुम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेला आहे। पुण्य पवित्र मंगरुळ गावामध्ये गोड भव्य दिव्य अशा प्रकारचं हे मंदिर उभं राहिलेलं आहे। प्रत्येक माणसाने एखादा त्याकरता अट्टहास वगैरे करावा, अनेक प्रकारे एखादा देणगी वगैरे द्यावी, काही शासकीय माध्यमातूनही वनकणी वगैरे मिळावी आणि एवढं गोड आपल्या पंचक्रोशीमध्ये असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। सुंदर अशा प्रकारचा जो विधी वगैरे पाहिजे तोही विधी यथासांग ब्रह्मे काकांच्या माध्यमातून पार पडला। कारण मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हटल्यानंतर कलशारोहण जर करायचं असेल तर पहिली गोष्ट होम हवन वगैरे हे करावं लागतं। अगोदर मूर्तीमध्ये चैतन्य ओतावं लागतं। बघा शंकराचार्यांनी कादा सांगून गेले नेमकं मूर्तीमध्ये कोणते कोणते विधी वगैरे करावे लागतात, ते विधी यथा संपन्न पार पडलेले आहेत। आणि या माध्यमातून नेमके करवीर पीठाचे शंकराचार्य
शंकराचार्य म्हणजे कोणी सर्वसामान्य विभूती अशा प्रकारे नव्हे. या जगामध्ये संपूर्ण सर्वतः हिंदू धर्माचे आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर ते शंकराचार्य होऊन गेलेले आहेत. शंकराचार्य म्हणजे नेमका कोण जर एखाद्याने असं विचारलं ना तर शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. भगवंताचा प्रत्यक्ष अवतार, शिवाचा प्रत्यक्ष अवतार म्हणजे आपल्यामध्ये शंकराचार्य मानलेले आहेत. शंकराचार्यांचा अवतार कशा करता झालेला असेल तर सर्व ग्रंथांचं वर्णन करायला नको, परंतु वेदांत पुनरुज्जीवन यैवायम श्री शंकराचार्य अवतारः. शंकराचार्यांचा अवतार शास्त्रकार म्हणतात एवढ्या करता झालेला आहे की जेवढे वेदांताचे ग्रंथ आहेत संपूर्ण भारतीय लोकांना समजावून सांगावेत एवढ्या करता शंकराचार्यांचा अवतार. आणि शंकराचार्यांनी जास्तीत जास्त जर काय केला असेल तर तो प्रस्थानत्रयीचा उपदेश केलेला आहे. कारण आद्यगुरु शंकराचार्य आपल्यामध्ये कमीत कमी तुम्हाला सर्व हिंदू धर्मियांना आपले प्राणप्रिय ग्रंथ कोणते हे तरी माहीत असावी. ज्याला प्रस्थानत्रयीचे ग्रंथ म्हणतात. त्याला प्रस्थानत्रयी म्हणजे तरी काय. बऱ्याच वेळा आपण शब्द ऐकून जातो परंतु अर्थबोध झालेला नाही. एखाद्याला विचारलं प्रस्थान म्हणजे नेमकं काय आहे, आपण म्हणतो ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आहे, ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, ज्येष्ठ वद्य पंचमीला चैतन्य महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे. परंतु प्रस्थान म्हणजे नेमकं काय. अनेक वेळा आपण कधी आळंदी पंढरपूरलाही गेला असाल परंतु प्रस्थान या शब्दाचा अर्थ हा उपसर्ग आहे आणि स्थिष्टते म्हणजे स्थिर होणे. देवाच्या सान्निध्यामध्ये स्थिर व्हायचं असेल, देवाच्या सान्निध्यामध्ये पोहोचायचं असेल अशी साधना ज्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे त्याला प्रस्थानत्रयीचे ग्रंथ म्हणतात. त्रयी म्हणजे तीन ग्रंथ प्रस्थानत्रयीचे कोणते. पहिला महत्वाचा ग्रंथ तो आहे श्रीमद भगवत गीता. दुसरा महत्वाचा ग्रंथ तो आहे ब्रह्मसूत्र आणि तिसरा महत्वाचा ग्रंथ ती आहे 10 उपनिषद. ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तैतरीय ऐतरीय छांदोक्य आणि बृहदारण्यक ही 10 उपनिषद आपल्या हिंदू धर्माचे आद्य ग्रंथ वगैरे आहेत. बरं कमीत कमी आपल्याला हे नावं तरी माहीत असावेत. शेकडो वेळा कथा कीर्तन आपण ऐकतो परंतु प्रस्थानत्रयी म्हणजे काय हेही तुम्हाला काय जरा माहीत नसावं का. अरे 3 ग्रंथ हिंदू धर्मियांचे प्राणप्रिय आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं हे जे काही पूर्वीचे प्रस्थानत्रयीचे ग्रंथ त्याचाच मागोवा घेत आम्ही हे ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार म्हणजे आचार्य, त्यांचा मार्ग आम्ही कादरा पुढे चालवला आणि जे शंकराचार्याने गीता भाष्य लिहिलं त्याच अनुशोधाने मी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिली. सर्व तुकोबाराय आधी म्हणतात वेदमार्गी मुनी गेले, त्याच मार्गाने आम्ही कादा चाललेलो आहोत. म्हणून वेदांतामध्ये शंकराचार्य हे आद्य प्रवर्तक मानलेले आहेत. त्यांनी 4 दिशेला 4 पीठांची स्थापना केली. तेही सांगून वेळ घेत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे करवीर पीठ हे शंकराचार्यांचं उपपीठ मानलेलं आहे. त्या माध्यमातून त्या करवीर पीठाचे शंकराचार्य आज आपल्या गावामध्ये आले. कलशवर पूजनही झालं, नेमकं प्राणप्रतिष्ठाही त्यांच्या हस्ते झाली. तुम्ही आम्ही तर सर्वच अशा प्रकारे आहोत परंतु आजचा दिवस आपल्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय पवित्र दिवस आहे. का बरं. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अरे हा सुवर्ण दिन आहे. मागच्याही पिढींना एवढं काही करता आलेलं नसेल. त्या काळामध्ये परिस्थिती तशी नव्हती कारण जेव्हा मंदिराचं भूमिपूजन करण्याकरता मी या गावामध्ये आलो, भूमिपूजनाच्या दिवशी पाहिलं छोटंसं मंदिर, मंदिरामध्येच बसलं, तिथं चर्चा वगैरे का तर व्हावी. आज मी तिला त्या काळामध्ये लोकांकडे पैसा नसल्यामुळं त्या काळात तसे मंदिरं त्यांनी बांधले.
आज आपण काय तर चांगली माणसं आहोत, 4 पैसे आपल्याला मिळतात. जशी आपण घरदारं वगैरे चांगली बांधतो, तत्व देवाचं मंदिर सुद्धा गावामध्ये चांगलं असावं, सुंदर अशा प्रकारचं असावं. सांगा बरं, केवढं देखणं सुंदर मंदिर आहे. आणि मंदिर म्हटल्यानंतर जे विधी करावे लागतात, अग्निमुखी हवन, अग्नीला हवन करावं लागतं. नेमकं जवळजवळ 2 दिवस ब्रह्मे काका असतील आदी काकांच्या माध्यमातून होम हवन हा विधी यथासंग पार पडला. कारण मूर्ती बसवायची असेल, कळस बसवायचा असेल तर होम हवन हे करावंच लागतं. एखाद्याने नवीन घर बांधलेलं असेल तरीसुद्धा होम हवन करावं लागतं. का बरं करायचं असेल? कारण कलियुगामध्ये देव काय तर नैवेद्य खात नाही, म्हणून कलियुगामध्ये देवाचं मुख म्हणून जर मानलेला असेल तर ती अग्निदेवता मानलेली आहे. अग्नीला आहुती दिली, जो मंत्र म्हटला जातो, ज्या देवाचं नाव घेऊन स्वाहा म्हटला जातो, ती आहुती त्या देवाच्या मुखामध्ये गेल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक वेळी देवाचं नाव घ्यावं आणि स्वाहा म्हणून जे काही अशा प्रकारे हवन करावं लागतं, याचा अर्थ ते करणं गरजेचं. काकांच्या माध्यमातून तोही विधी संपन्न झाला. पूर्व काळामध्ये आपण जर पाहिलं ना, अरे घरादारामध्ये सुख शांती समाधान आणण्याकरता होम हवनाची नितांत गरज आहे. सांगा, वास्तुशांती करायची झाली ना तरी आपण होम हवन करतो. का करायचं असेल? अग्नीला का तर देवाचा मुख मानलेला आहे. अलीकडचा काळ सोडा, पूर्व काळामध्ये घरोघरी चुली असायच्या आणि घरोघरी चुली असल्यामुळं प्रत्येक घरी का जर अग्नीला आहुती दिल्या जायची. जुन्या विचाराच्या महिला जर पाहिल्या ना आपण, चूल असावी, चुलीवर तवा ठेवला आणि पहिली भाकरी जर तव्यावर टाकायची ठरली ना, जुन्या विचाराच्या महिला थोडा उंडा घ्यायच्या आणि चुलीमध्ये टाकल्या जायचं. कशाचं कारण? अग्निमुखी हवन. अग्नीला हवन केल्या जायचं. भाजी कालवण शिजली, ते खाली उतरवायची म्हटलं ना, पळीमध्ये थोडंसं घ्यायच्या आणि 4-2 थेंब चुलीमध्ये शिंपडल्या जायच्या. अग्निमुखी हवन, अग्नीला हवन केल्या जायचं. आता घरोघरी चुली राहिलेल्या नाहीत. आता सर्व माणसं गॅसवर आलेली आहेत, त्यामुळं हवन करता येत नाही. अग्नीला आहुती घरातून जात नाही. अरे, अग्नीला हवन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का, आता चुली राहिले नाहीत, घरदारं पाहिले ना. पूर्व काळामध्ये पत्र्याची घरं असावी, पत्र गेल्यानंतर कौलाची घरं आलावी. आता कौलही कुठं दिसायला मिळत नाहीत. जुने लोक म्हणतात, महाराज कौलं फुटलं तर कौल मिळायची पंचाई झालेली आहे. काळ बदलत गेला, 4 पैसे आपल्याकडे येत गेले, सुंदर अशी कदर घरं बांधलेली आहेत, त्यामुळं चूल आता घरामध्ये नाही. पुढच्या पिढीला चूल म्हणजे काय हे सुद्धा कळायचं नाही. आमचे महाराज नेहमी सांगायचे, आळंदीला असताना, चूल हेच काय कळणार नाही. असे एक मुलगी, तिचा जन्मही मुंबईतच झाला, शिक्षणही मुंबईतच झालं, लग्नही मुंबईतच झालं, कधी ग्रामीण भागात आलेली नाही. नेमकं उन्हाळ्याचे दिवस मुलाने सांगितलं, माझे आई वडील गावी आहेत, गावी जाऊन राहा. नेमकी ती मुलगी गावी आली. जुन्या विचाराची सासू चूल होती, त्याच सासूने सांगितलं, पहा त्या चूलखंडाजवळ ती वस्तू आहे, घेऊन ये. चूलखंडाजवळ म्हटल्यानंतर हिने कधी शब्दच ऐकलेला नव्हता. ही इकडं तिकडं पाहायला लागली, चूलखंड म्हणजे काय, काही सापडे ना. शेवटी रागावली, अगं इकडं तिकडं काय पाहते, चूलखंडाजवळ पहा. तरी सुद्धा हिला काही कळेना. ही पाहायला लागली, काय चूलखंड आहे. पुन्हा सासू रागावल्या, का चूलखंडाजवळ पहा. हिला वाटलं चूलखंड काय. ही पटकन शेजारच्या घरात गेली, तिथून जगाचा नकाशा आणला आणि त्या नकाशावर पाहायला लागली, हा खंड कोणत्या कोपऱ्यामध्ये आलेला आहे. तेव्हा सासूला सांगितलं, बाई का बरं माझ्या रागावता, या नकाशावर 9च खंड आलेले आहेत, हा चूलखंड कुठं आलेला आहे. तेव्हा सासूला कळालं, हे मुंबईचं पाणी. हिला काही चूलखंड कळायचा नाही. तिने सांगला, चूलखंड जर कागदावर आला असताना तर कागद शाबूत राहिला नसता. याचा अर्थ घरोघरी हवन केल्या जायचं. मंदिर म्हटल्यानंतर सुरुवातीला हवन वगैरे का तर सर्व यथाविधी पार पडला. मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर वगैरे आहेत, भव्य दिव्य कळस अशा प्रकारे आहे. आणि ठरल्याप्रमाणे
शंकराचार्यांचा आशीर्वाद पर हनुमंतरायांचा आपल्याबद्दल माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळं कीर्तनाला वेळही नव्हती, जास्त वेळ कीर्तन करायचंही नव्हतं. कीर्तन करावं का प्रवचन करावं याही संभ्रमात मी होतो. परंतु चला, कारण हँडबिल जर पाहिलं ना, हँडबिल वाचता येत नाही, खाली जमिनीवर अंथरावा लागतो, तेव्हा कळतं कुठे काय आहे कुठे काय आहे. नेमके अण्णा पवार म्हणजे अण्णा नेहमी सांगायचे, जगन्नाथ महाराज पवार, जुन्नर तालुक्यातला हँडबिल म्हणजे वाचायचं नाही, ते खाली अंथरायचं आणि नंतर वाचायचं म्हणे. एवढा लय हँडबिल, बाप रे बाप. आपल्या गजा मंगळूरची तर कळसच झाला. एवढं मोठं हँडबिल तालुक्यात मी कुठं कधी पाहिलेलं नाही. ठीक आहे, सर्व काही यथा सांग. माझी तब्येतही बरी नाही. कालच डॉक्टरकडून का तर आलेलो आहे. नेमकं माझा आजारही सांगत नाही. कीर्तन प्रवचन मी बंद केले. परंतु चला, प्राणप्रतिष्ठा आहे, आपणच भूमिपूजन केलेलं होतं म्हणून या ठिकाणी आलो. त्यामुळं मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही. परंतु जसं जास्त वेळ करणार नाही तसं फार लवकरही सोडणार नाही. नाही तर काहीला वाटलं बरं झालं, लगेच काय तर 5-6 जण लगेच घरी कामं झाला, कांदे पाणी भरायला जायला सोपं. जे काही आपले 1-अर्धा-पाऊण तास सेवा करायची, या भंगाचं चिंतन करू. महाराजांनी सांगितलं, पहा, तुम्हा आम्हा सर्वांच्या पुण्याईने, आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने, अनेक साधू संतांच्या पुण्याईने आशीर्वादे करून या ठिकाणी कातळ देव बसलेले आहेत, हे तुम्हाला आम्ही जाणीव करून देतो. सांगत असताना सुद्धा सांगण्याचे उपदेशाचे काही प्रकार आहेत. महाराज या भंगामध्ये वर हात करून सांगतात, हे सज्जनांनो, वाडवडिलांच्या पुण्याईने, तुमच्या पुण्याईने म्हणा, साधू संतांच्या पुण्याईने देव आपल्या गावामध्ये आलेले आहेत. उभारीला हात मी वर हात करून सांगतो, कारण सांगण्याचे काही प्रकार आहेत. शास्त्रामध्ये सुद्धा शास्त्रकार म्हणतात, सांगत असताना, ऊर्ध्व बाहो विरोमेश, ऊर्ध्व बाहो, वर हात करून शास्त्र लोकांना सांगता. पहा, तुम्ही का तर हे नियम पाळत जा. जसं शास्त्र वर हात करून सांगतात, तद्व तुकाराम महाराज आदी संतांनी सुद्धा हा उपदेश सर्वांना वर हात करून केलेला आहे. उपदेश हा तुकाराम महाराजांनी करावा. तुम्ही आम्ही सेवा म्हणून कीर्तन करावी बरं. उपदेशाचा अधिकार आपला नाही. किंवा उपदेश करताना सुद्धा 2 प्रकारचा उपदेश आहे. एक सर्वसाधारण उपदेश, हा सर्व लोकांना केला तरी चालेल. असाधारण उपदेश हा सर्वांना कधी करता येत नाही. शास्त्र नियम सर्वसाधारण उपदेश म्हणजे काय? कलंजा मा भक्षयेत, हे सज्जनानो, मांसाहार कोणी करत जाऊ नका. त्याचप्रमाणे सुराम न पिबेत, अपेयपान करू नये. नेमकं हे जे काही साधारण उपदेश आहे, कधीच अशा प्रकारे कलंजम मांसाहार करू नये. मायबाप, आज तुम्ही एवढा खर्च केला, एवढा अट्टहास केला, आज कमीत कमी अरे लोकांनी असा संकल्प सोडावा, देव माझ्या गावात आले, आचार्य शंकराचार्य माझ्या गावात आले, आजपर्यंत माझ्याकडून जरी अशा प्रकारे अखाद्य भोजन झालेलं असेल तरी हनुमंतराय आजपासून मी अखाद्य भोजन करणार नाही, मांसाहार करणार नाही, ही शपथ तरी घ्या. नाही तर कोट्यावधी रुपये खर्च करून काय उपयोग आहे? काहीच परिवर्तन होत नसेल तर त्याचा उपयोग काय? हा संकल्प सोडावा की आजपासून आम्ही ह्या वाईट गोष्टी कधी करणार नाही. कमीत कमी पूर्वकाळामध्ये अलीकडे सप्ताहाबद्दल पाहिलं ना, मी तर कंटाळा करत असतो. याचं कारण नेमकं परिवर्तनाचा काही भागच राहिलेला नाही. पूर्वकाळामध्ये आम्हाला आठवतं, कोणाजी बाबा जर गावात आले, सप्ताहाला जर आले ना, कमीत कमी 10-20 लोक तरी माळकरी व्हायचे. आज मी तिला पाहिलं ना, लोक सप्ताह मोठा करतात पण माळकरी एकही व्हायला तयार नाही. परिस्थिती अशा प्रकारे आहे. पूर्वकाळामध्ये उलट आता माळकरी होण्याऐवजी माळकरी काढणारे जास्त झाले.
सुदैव का दुर्दैव, अरे काहीही असो, काही ना काही आपल्या गावामध्ये घडलं पाहिजे. आजपासून एवढा तरी नियम करा मायबाप, मांसाहार या गावामध्ये कधीच होणार नाही अशी हनुमंतरायाजवळ प्रार्थना करतो. याचा अर्थ संतांनी का तर असाधारण उपदेश केला सर्वांना केलेला आहे, परंतु असाधारण उपदेश हा सर्वांना करता येत नाही. असाधारण उपदेशाचा अधिकारी कोण? विचारसागर वाचा, पहिलीच व्याख्या आलेली आहे. याचा अधिकारी कोण? तेव्हा निश्चलदासजींनी वर्णन करावं. तो याचा अधिकारी आहे ज्या माणसाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने उपासना करून अंतकरणातला मल विक्षेप दोष घालवला, ज्याच्या चित्तामध्ये फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक राहिला, आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न बनलेला असेल तो असाधारण उपदेशाचा अधिकारी. म्हणजे काय? पहिला अधिकारी कोण? तर हे दोष घालवलेले असावेत. नेमकं मलनाम पाप वासना, मग आपल्या मनातली पाप वासना गेली का? ज्याचं त्याला कळत असतं बरं, खरोखर माझ्या अंतकरणातली पाप वासना गेली का? जोपर्यंत पाप वासना गेली नाही तोपर्यंत परमार्थाचा अधिकारी नाही. विक्षेप नाम चंचलता. थोडा वेळ तुम्ही डोळे लावून 5-10 मिनिटं कादा जप करू शकता का? जर तुमचं मन एकाग्र होत नसेल, काहीच नाही, याचा अर्थ आपल्या अंतकरणात विक्षेप दोष आहे. मलदोष, पाप वासना कर्म करून घालवावा लागतो. चंचलता उपासना करून घालवावी लागते. आणि आवरण नावाच्या दोषाकरता श्री गुरूंची गरज राहते. मग श्री गुरु त्या शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि अज्ञान रूपी अंधकार निघून जातो. विठाल असाधारण उपदेशाचा अधिकारी तोच मनुष्य आहे. बरं, साधन चतुष्टय संपन्न बनावं लागेल. चला, साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय? पुन्हा विचारसागरामध्ये आलं. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे ज्यांच्याकडे असेल तो साधन चतुष्टय संपन्न बनलेला राहतो आणि त्याला तो उपदेश करावा. म्हणून साधारण उपदेश हा सर्वांना, असाधारण उपदेश हा योग्य अधिकाऱ्याला करावा लागतो. नवे शिष्याने का तर विचारावं लागतं आणि नंतर श्री गुरु त्याला असाधारण उपदेश करतात. कारण नियम असा, विचारल्याशिवाय सांगता येत नाही. तुम्ही गीता ग्रंथ डोळ्यासमोर आणा, संपूर्ण पहिला अध्याय होऊन गेला, कुठेही श्री भगवान उवाच आलेला नाही. अर्जुन बोलत राहिला, भगवान गप्प राहिले. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली तरी भगवान बोलायला तयार नाहीत. शेवटी अर्जुनाने हात जोडले, सांगितलं भगवान एवढा पहिला अध्याय होऊन गेला, दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी काही का बोलत नाही? जेव्हा अर्जुनाने कबुली दिली, भगवान मी आता धर्मसम्मूढ झालेलो आहे, काय करावं आणि काय करू नये, कसं वागावं, काय करावं हे मला आता समजेन असं झालेलं आहे. मी तुमचा शिष्य होतो, तुम्ही मला हा उपदेश करा. ज्या काळामध्ये अर्जुनाने हात जोडले, कबुली दिली, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेतः, यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्ते हम शाधि मां त्वां प्रपन्नम. भगवान मला नेमकं श्रेय काय आहे ते समजत नाही, मी तुमचा शिष्य आहे. जेव्हा विचारलं तेव्हा भगवान पुढे बोलतात 11वा श्लोक की अशा शिवानन्व शोचास्त्वम. याचा अर्थ शिष्याने विचारावं आणि गुरुने ते सांगत जावं. समोरच्या माणसाने विचारलं नसेल तरी माणसाने ते सांगू नये, विचारावं. बरं, अरे पूर्व काळामध्ये शिष्य माणसांना विचारायचे की मौना एखादा प्रश्न नाही कळाला ना, लोक म्हणायचे रंगनाथ गुरुजी, रंगनाथ गुरुजी. परभणी ही जुनी माणसं गेली, आता तसे कीर्तनकार दिसत आहे ना आणि भेटणारही नाही. गुरुजी काय तर म्हणायचे विचारा, काय विचारायचं ते विचारा, वेदांताचे अवघड प्रश्न का तर विचारावे. गुरुजी का तर त्यांना योग्य समाधानकारक उत्तर द्यायचे, कारण विचारल्याशिवाय सांगता येत नाही. न विचारता
तुम्ही विचारलं नाही, न सांगता जर एखादा गुरु सांगू लागला तर कधी काळी सांगणाराचा घात होतो. म्हणून शास्त्र नियम ना पृष्ठा कशाचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगत जाऊ नका. विचारावं आणि नंतर सांगत जावं. ना पृष्ठा कशाचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नका. न विचारता जर एखादा सांगू लागला तर सांगणाराचा घात होतो. कसं तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. पूर्व काळामध्ये पावसाळ्याचे दिवस, नेमकं एक बाभळीचं चांगलं झाड, त्या झाडावर नेमकं एक मोठं कोणतं तरी झाड, त्या झाडावर एका पक्षीने घरटं बांधलेलं राहतं. नेमकं धो 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 8-10 दिवस पाऊस पडायला लागला. इतका पाऊस पडायला लागला, त्या झाडावर एक माकडही येऊन बसलेलं होतं आणि त्या चिमणीने घरटं बनवलेलं होतं. काय असेल ते असो, तिला काही भागात चिमणी म्हणतात, काही भागामध्ये तिला मला वाटतं वेगळं नाव आहे. नेमकी का तर सुंदर गवताची एक काडी आणते, झाडाला असं टांगतं राहतं. बहुधा विहिरीच्या कडेवर त्या झाडाला ती टांगते, का तर घरटे राहतात. नेमकं काय म्हणतात तिला, सुगरण. काय सुगरण, नावही सुगरणच. काय एक गवताची काडी आणलेली राहते, एवढं सुंदर विणलेलं राहतं. बरं, तोडायचं म्हटलं तरी ते घरटं तुटत नाही. कधी जाऊन पहा बरं, इतकं सुंदर बनवलेलं राहतं की एवढंच नव्हे, कसाही कोणत्याही दिशेने जोरात पाऊस आला तरी घरट्यामध्ये शिरू नये म्हणून त्या पक्षीने त्या घरट्याला दार कोणत्या बाजूने ठेवले राहतं, खालच्या बाजूने. खालच्या बाजूने जाते, पाऊस आत जाऊ शकत नाही. काय डोकं. बरं, आत त्या घरट्यामध्ये सुंदर बसण्याकरता एक जागा केलेली राहते, त्या घरट्यामध्ये ती राहते. आणि एवढंच नव्हे, वादळ झालं, काही जरी झालं, किती पाऊस जरी आला तरी आपल्या घरट्यामध्ये उजेड असावा म्हणून ती सुगरण काय करते, नेमकं संध्याकाळच्या वेळामध्ये कुठून तरी चोचीमध्ये थोडासा चिखल घेऊन येते. तो चिखल त्या घरट्यामध्ये ठेवलेला राहतो. एकदा अंधार पडला म्हणजे अंधारामध्ये प्रकाशमान होणारा किडा, त्याला आपण काय म्हणतो, काजवा. तेवढी हुशार, हळूच जाते. काजव्याला का तर चोचीमध्ये पकडून आणते आणि त्या चिखलामध्ये त्याला रात्रभर रुतवून ठेवते. तुम्हाला सांगतो, रात्रभर घरामध्ये उजेड असतो, बिचारीला कधी लाईट बिल भरावं लागत नाही, कधी लाईट जाण्याची सुद्धा का तर गरज नाही. काय निसर्ग अशा प्रकारे असेल, सुंदर घरटं बांधलं, त्या घरट्यामध्ये ते राहते काय. आणि त्याच पावसामध्ये एक माकड झाडावर येऊन बसलं. थोडा पाऊस उघडला, ती का तर त्या नेमकी बाहेर आली, पाहिलं तर हे माकड पावसात भिजत बसलेलं आहे. तिला दया आली आणि त्या माकडाला सांगू लागली, माकड दादा, हाथ है पाँव है आदमी ऐसी काया, इतना जन्म गया फिर घरटा भी नहीं बनाया. अरे माकडा, देवाने हात दिले, पाय दिले, ताकद चांगली दिली. बरं, पावसाच्या अगोदर मी हे सुंदर घरटं बांधलं, तू एखादं घरटं का बांधलं नाही. खुशाल पावसामध्ये भिजला. ती चिमणी ती पक्षीनी त्या माकडाला चांगलं सांगत होती, एखादं घर बांधावं, लवकरच बांधावं. नेमकं पावसात भिजला, मी किती सुंदर घर बांधलेलं आहे. ही अशी पक्षीनी सांगत असताना त्या माकडाला वाटलं काय प्रकार आहे. त्याने बहिरेपणाचं सोंग केलं, सांगितलं, पहा मला का ऐकू येत नाही, जवळ येऊन सांग. पुन्हा पक्षीनी जवळ गेली, पुन्हा सांगू लागली, माकड दादा, हाथ है पाँव है आदमी ऐसी काया, इतना जन्म गया फिर घरटा भी नहीं बनाया. का घरटं बांधू नये. ती पक्षीने माकडाला चांगलं सांगत होती, परंतु माकडाला ते आवडलं नाही. कारण जे चांगलं असताना ते माकडांना कधीच आवडत नाही. चांगलं असतं ते माकडांना आवडतच नाही. शेवटी का तर नेमकं जवळ येऊन सांग. जशी पक्षीनी जवळ आली तशी माकडाने मुठीमध्ये धरली, मुरगाळी चुरगाळी आणि फेकून दिली. परिणाम काय झाला, मरावं लागलं. कशाचा परिणाम, ना पृष्ठा कशाचीत ब्रूयात. त्याने विचारलं नसताना कधी सांगू लागली. म्हणून शास्त्र नियम आहे, विचारल्याशिवाय सांगू नये.
साधारण असाधारण उपदेश विचारल्याशिवाय करू नये. आणखी उपदेशाचे प्रकार जर पाहिले, काही एक उपदेश प्रकार आहे तो म्हणजे सर्व लोकांनी काय तर करावा. काही उपदेश आहे निरोपाचा उपदेश वेगळा आणि स्वातंत्र्याचा उपदेश वेगळा. स्वातंत्र्याचा उपदेश म्हणजे कोण? फक्त शास्त्र. इतरांना स्वातंत्र्याचा उपदेश नाही. फक्त शास्त्राने केलेला उपदेश हा स्वातंत्र्याचा उपदेश आहे. स्वतः भगवान सांगतात, अर्जुना माझं नाही ऐकलं तरी चालेल, परंतु तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र सांगताना ते मान्य करावंच लागणार आहे. शास्त्राने जे सांगितलं तो काय तर उपदेश आहे, स्वातंत्र्याचा उपदेश आहे. आणि निरोप म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनानो स्वातंत्र्याचा उपदेश करण्याचा आमचा अधिकार नाही. आम्ही फक्त तुम्हाला निरोप सांगण्याकरता आलेलो आहे. आणि तो निरोपाचा उपदेश तुकाराम महाराजांनी जागोजागी केला. तुकाराम महाराज म्हणतात, मी कशा करता आलेलो असेल तर केवळ तुम्हाला निरोप सांगण्याकरता आलो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. 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 मार्ग हा सोपा सुख रूप. मार्ग हा सोपा सुख रूप. मार्ग सोपा सुख रूप. मार्ग सोपा सुख रूप. निरोपा. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनानो आम्ही स्वातंत्र्याचा उपदेश काही निरोप सांगण्याकरता आलेलो आहे. म्हणून स्वातंत्र्याचा आणि निरोपाचा उपदेश वेगळा आहे. आणखी उपदेशाचे प्रकार जर पाहिले ना, एक आज्ञेचा उपदेश आहे, एक अभ्यर्थनेचा उपदेश आहे, एक अनुमोदनाचा उपदेश आहे आणि एक यथार्थ उपदेश आहे. उपदेशाचे 4 प्रकार. सर्वसामान्य अशा प्रकारे आज्ञेचा उपदेश वेगळा आणि नेमका दुसरा उपदेश वेगळा. आज्ञा म्हणजे काय आणि अभ्यर्थना म्हणजे काय? आज्ञा त्या शब्दाला म्हणावं जेव्हा नेमकं का तर पती पत्नीला सांगत असतो त्या शब्दाला नाव आहे आज्ञा. पतीने सांगितलं ना, धर्मपत्नीने ते ऐकावं, हे आज्ञेचा उपदेश झाला. काही वेळेला मुलगा बापाला काम सांगतो, बाबा शाळा सुरू झाली, पाटी आणा, पुस्तक आणा, दप्तर आणा. जेव्हा मुलगा बापाला काम सांगतो तेव्हा त्याला आज्ञा न म्हणता त्याला अभ्यर्थना म्हणतात. पती पत्नीला सांगतो आज्ञा आहे, मुलगा बापाला काम सांगतो ती अभ्यर्थना आहे. तिसरा उपदेश आहे अनुमोदन. काही फक्त गोष्टीला अनुमोदन द्यायचं. अनुमोदन दिलं ना, तो सुद्धा एक प्रकारे बोलण्याचा प्रकार आहे. अनुमोदन सुद्धा चांगल्या गोष्टीला जरूर अनुमोदन द्यावं. एवढं गोड मंदिर उभं राहिलं, एवढा भव्य दिव्य कादर नामसप्ताह होतो, अनुमोदन द्या, अनुमोदन दे जावं. अरे अनुमोदनासारखं पुण्य नाही. चांगल्या गोष्टीला अनुमोदन दिलं तर पुण्य आहे. आणि एखाद्याने जर अडथळा घातला, जर काही मुद्दाम का तर त्याला वेगळं गागळं सांगितलं आणि त्याला जर त्या कर्मापासून परावृत्त केलं ना, त्याला अधोगती आहे. केले पाप जेने दिले अनुमोदन. 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 दोघांसी पतन सारिखेची. दोघांसी पतन सारिखेची. दोघांशी पतन सारिखे. दोघांशी पतन सारिखे. केले पाप जेने दिले अनुमोदन.
गोड महाराजांनी प्रमाण दिलं, ज्याने पाप केलं तो आणि तू का तर हे वाईट करायला लावलेलं तो, त्या अनुमोदन जरी दिलं तरी सुद्धा का तर अधोगती आहे. वाईट गोष्टीला कधीच अनुमोदन देऊ नका. नाही आवडलं तर शांत बसा, परंतु वाईट गोष्ट कोणाला परावृत्त करू नये. काही माणसाशी आहेत, काही देत घेत तर नाहीच नाही, परंतु कोणी देणारा घेणारा जर असेल ना त्याला अडथळा करतात. महाराजांचं प्रमाण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय नरका जाणे. कशाला अधोगतीला तुम्ही जाता, कशाला नरकाला अशा प्रकारे जाता. अनुमोदन चांगल्या गोष्टीला द्या, परंतु काही वेळेला अनुमोदन हा शब्द सुद्धा देता येत नाही. वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज चातुर्मासामध्ये असताना एक उदाहरण सांगायचे, ते म्हणायचे अनुमोदन देणं सुद्धा एवढं सोपं नाही. काय अशा प्रकारे सारसार विचार करावा लागतो. या गोष्टीला अनुमोदन आहे एवढं बोलता येणं सुद्धा अवघड आहे. बरं नेमका गावामध्ये एक मनुष्य एवढा बोलणारा होता. जर लोकांना तासन तास का तर बसवायचा, इतकं गोड बोलायचा, लोक का तर सतत त्याच्याजवळ येऊन बसायचे. एवढा गोड बोलणारा मनुष्य आहे. मग लोकांनी ठरवलं आपलं काल्याचं कीर्तन झालं ना, मग यांना 10 मिनिटं बोलायला देऊ. एवढे रामभाऊ जर गोड बोलतात त्यांना बोलायला आपण देऊ. आता नेमकं लोकांनी ठरवलं, गावामध्ये दौंडी दिली. शृणुतरे पावरा हा, हे नगरवासी लोकांनो ऐका हो ऐका. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर गोड बोलणारे आपल्या गावचे रामभाऊ आहेत, ते 2-2 तास का तर गप्पा मारत बसतात. तेव्हा यांना 2 मिनिटं 10 मिनिटं बोलायला आपण देऊ. सर्व लोकांनी जमून या आणि थांबा. नेमकं जाहीर केलं. या रामभाऊना या माणसाला खाली बसून गप्पा मारता येत होत्या, परंतु उभं राहून बोलायची सवय नाही. नेमकं काय करावं. लोकांनी तर दौंडी दिली, लोकही जमा झाले. मग यांनी का तर 2-4 शब्द लिहून नेले. नेमकं के अशा प्रकारे झालं. आता सभा होणार. मग सर्व पाहुणे आले, आपापल्या खुर्चीवर बसले. प्रास्ताविक भाषणं वगैरे झाली आणि नंतर मुख्य वक्ते म्हणून रामभाऊ बोलायला उभे राहिले. सर्व लोकांचं लक्ष आता काय बोलतात, काय अनुमोदन देतात. सर्व लोक ऐकायला टवकारलेले आहेत. त्यावेळी याने 2 शब्द पाठांतर केले होते. त्याने सांगितलं, पहा मंडळी, नेमकं माझं तुम्ही का तर ऐकण्याकरता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहात, परंतु आज व्याख्यानामध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला माहीत आहे का? आता लोकांना काय माहीत, हा बाबा काय सांगतो ना काय नाही. लोकांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. मग रामभाऊ म्हटले, पहा तुम्हाला जर काहीच माहीत नाही, मी सांगितलेला विषय समजायचा नाही, त्यामुळं आजची सभा बरखास्त करून टाका. उठले बिचारे लोक, कार्यकर्ते होते. त्यांनी ठरवलं, अरे एवढा खर्च एवढा आपण केला, 2 मिनिटं सुद्धा ते बोललेले नाहीत. पुन्हा काय तर असं ठरवलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सभा आयोजित केली. सर्व लोकांना सांगितलं, पहा सर्वजण आले ना, रामभाऊने जर विचारलं तुम्हाला माहीत आहे का, तर सर्वांनी वर हात करायचे. नेमकं सर्व आले. नेहमीप्रमाणे प्रास्ताविक भाषणं झाली, पाहुण्यांचा परिचय झाला. मुख्य वक्ते रामभाऊ बोलायला उभे राहिले. ठरलेला प्रश्न, पहा मंडळी, आज रोजी व्याख्यानामध्ये मी काय सांगणार आहे माहीत आहे का? सर्व लोकांनी वर हात केला, माहीत आहे. मग लोक म्हटले, रामभाऊ म्हटले, तुम्हाला तर माहीतच आहे, मग आणखी बोलून तुमची वेळ कशाला घेऊ, तुम्ही आपापल्या घरी निघून जा. गेला का दुसरा दिवसही फुकटच गेला. लोक चवताळले. काही झालं ना, यांना बोलायला लावायचंच म्हणजे लावायचं. 3रा दिवस ठरवला. 3ऱ्या दिवशी दौंडी झाली. पुन्हा सर्व समाज जमून आला. ठरल्याप्रमाणे प्रास्ताविक पाहुणे परिचय वगैरे झाला. मुख्य रामभाऊ बोलायला उभे राहिले. कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, पहा असं त्यांनी विचारलं ना, तर अर्ध्या लोकांनी वर हात करा आणि काही लोकांनी खाली हात करा, म्हणजे नेमकं यांना बोलावंच लागेल. हे काय तर आले. सांगितलं, पहा मंडळी, आज रोजी व्याख्यानामध्ये मी काय सांगणार आहे माहीत आहे का? अर्ध्या लोकांनी सांगितलं माहीत आहे, अर्ध्या लोकांनी सांगितलं माहीत नाही. लोकांना वाटलं आता बोलतील. त्यांनी सांगितलं, पहा ज्यांना माहीत आहे त्या लोकांनी ज्यांना माहीत नाही त्यांना समजावून सांगा, म्हणजे आजही विषय संपला. याचा अर्थ अनुमोदन.
अनुमोदन देण्याचा एक प्रकार राहतो. म्हणून आज्ञा वेगळी, अभ्यर्थना वेगळी, अनुमोदन वेगळं आणि यथार्थ उपदेश सत्य आहे, लोकांच्या हिताचा उपदेश आहे. म्हणून तुकाराम महाराज मन सांगितलं, पहा आज आम्ही तुम्हाला जागी करतो, देवालाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो. बरं सांगत असताना सुद्धा नेमकं का तर समजावून सांगतो. संतांनी सांगताना सुद्धा खूप समजावून सांगितलेलं आहे. काही वेळा हातापाया पडून सांगावं, अनेक प्रमाण आपल्याला ज्ञात लागून या पाया विनवितो, तुम्हाला तुमच्या पाया पडून सांगतो. कधी पाया पडून सांगावं. बरं एक संत पाया पडला असं नाही, प्रत्येक संतांनी पाया पडून म्हणावं. नेमके एकनाथ महाराज घरोघरी गेले, वासुदेवाच्या माध्यमातून पाया पडू लागले. सांगितलं, सज्जनानो माझं एवढं तुम्ही ऐका, तुम्हाला हात जोडतो, तुम्ही काही ना काही परमार्थ करत जा. कर जोडोने विनवितो तुम्हारे वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोने विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करो संसार समारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतो विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषया कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठावा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा. कर म्हणजे हात जोडून तुम्हाला विनंती करतो, काही ना काही परमार्थ, काही ना काही उपासना करा जा बरं. अरे तरच मानवी जीवनाचं सार्थक आहे, नाहीतर काय उपयोग. बरं तुकाराम महाराजांनी पाया पडून सांगावं, एकनाथ महाराजांनी पाया पडून सांगावं. नेमके तुकाराम महाराजाचे बंधू कान्होबार आहे, त्यांच्याही वासुदेवामध्ये ते म्हणतात तुमच्या पाया पडतो. विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरला ना, जोडोनी थोरला ना. दान तुले द्या मज दीना, दान तुले द्या मज दीना. म्हणे तुकया बंधू राम म्हणागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. म्हणे तुकया बंधू राम म्हणा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना. लहानांच्या मोठ्यांच्या पाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो बरं. हा जोडून सांगतो, तुम्ही काही ना काही परमार्थ करा. राम राम स्मरा आधी, पहिल्याने परमार्थ करून घ्यावा. अरे परमार्थ शेवटी होत नाही. तरुणपणामध्ये जे परमार्थ होतो, बालपणा जो परमार्थ होतो तो म्हातारपणी होत नाही. काय म्हातारपणी करता येतं का? अरे बालपणामध्ये, तरुणपणात. मी वयाच्या 13व्या वर्षी 1968 साली आळंदीला आलो. जोग महाराज संस्थेमध्ये 74 पर्यंत अभ्यासक्रम झाला. नंतर बोधे बाबांच्यावर डोंगरावर वगैरे राहिलो, भाग सोडून द्या. परंतु लहानपणामध्ये त्या काळात मी पाहिलं ना, एका दिवसामध्ये 50 ओव्या पाठांतर करायचो. आज वयाच्या माध्यमातून 2 ओव्यासुद्धा मला पाठांतर होत नाही. वयाचा परिणाम, पाठांतर नाही होत. नेमकं लक्षात येत, जरी केलं तरी लक्षात राहत नाही. जुन्या लहानपणाच्या आजही सुद्धा जुन्या म्हाताऱ्या माणसांना विचारलं ना, शाळेतल्या कविता आजही त्यांना आठवतात.
आणि आता तुम्ही वयाने अभंग पाठांतर करा, दुसऱ्या दिवशी लगेच विसर पडतो, आठवत नाही. अरे तरुणपणामध्ये केलेलं तेच आठवतं, म्हातारपणी करता येत नाही. काय म्हातारपणी करता येणार आहे? परमार्थ म्हातारपणी करता येत नाही. जर एखादा म्हणेल महाराज संसाराचं बस्तान बसलं म्हणजे मग आम्ही परमार्थ करू. आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले नेहमी सांगायचे, अरे संसाराचं बस्तान कधीच बसत नाही आणि त्याच्यातून सुटका कधी होत नाही. काय अशा प्रकारे आहे? नाही. बरं कळेल त्या दिवशी परमार्थ करावा. जर एखादा म्हणेल मी म्हातारा झाल्यावर करेल, म्हातारपणामध्ये करेल, शंकराचार्यांना हसू आलं. अरे म्हातारपणामध्ये तुला काही करता येणार आहे का? म्हातारपणाची अवस्था म्हणजे अंगम गलितम फलितम मुंडम दशना विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि नवमुषा आशा पिंडम. काय तुला करता येणार आहे? म्हातारपणी परमार्थ करता येत नाही. वय झाल्यानंतर नेमकं केदारनाथ बद्रीनाथला जाता येणार नाही, पंढरपूरची पायी वारी होणार नाही, नेमकं प्रयागराजलाही सुद्धा म्हातारपणी जाता येणार नाही. तरुणपणामध्ये करा. एखादा म्हणेल नाही मी म्हातारपणी करेल, म्हातारपणी करेल, शंकराचार्यांना हसू आलं. पहिली गोष्ट म्हातारा होईपर्यंत आपण जगू याची शाश्वती नाही. बरं म्हातारपणी करू म्हातारपणी करू म्हणणारे माणसं किती वेडे आहेत, किती वेडे आहेत. शंकराचार्य उदाहरण देतात, कल्पना करा चैत्र वैशाखाचे दिवस, इतका कडक उन्हाळा, इतका कडक उन्हाळा होता. या उन्हाळ्यामध्ये नेमकं दुर्दैव त्या वाडीला पाण्याचं दुर्भिक्ष होतं. उंच डोंगरावर एक आदिवासी वाडी, त्या वाडीमध्ये 5-50 घरं वगैरे असावीत. पाण्याचं दुर्भिक्ष. दुपारी 1:30-2 वाजता एका घराला आग लागलेली आहे, झोपडी वजा घरं. जेव्हा आग लागली, आग लागल्यानंतर तेवढ्या सोसाट्याचा वाराही सुटला. जेव्हा आग काय तर ओकायला लागली, जेव्हा मोठी आग लागली, कसे तरी लोकांनी घोरं बाहेर काढले, लेकरांना बाहेर काढलं. 10-20 मिनिटामध्ये अख्खी वाडी जळून खाक होणार आहे. सर्व लोक घाबरले. कोणी घरातलं पाणी आणलं आणि आग विझवतात, काही लोकांनी माती जमा केली, आग विझवू लागले. तेवढ्यामध्ये एक मनुष्य शहाणा पळत पळत आला. त्याने सांगितलं थांबा, घराला आग लागली का? मग एवढी आरडाओरड करू नका, पळापळ करू नका. लोकांना वाटलं काय सांगतो ते ऐकावं, लोक उभे राहिले. त्याने सांगितलं पहा, आरडाओरड करू नका, पळापळ करू नका. आत्ता शेजारच्या गावामध्ये एक पाणी दाखवणारा पाण्याला माणूस आहे, त्या पाण्यावाल्याला आपण घेऊन येऊ, नंतर पाणी पाहू, नंतर बोर घेऊ आणि नंतर घराची आग विझवू. सांगा शहाणपणा का वेडेपणा? संदीप्ते भुवने तू कुपखननम प्रत्युद्यम कीदृशः. अरे घराला आग लागल्यानंतर आग खोदण्याचा प्रयत्न करणं जितका वेडेपणा, तेवढा म्हातारपणी करू करू म्हणणं वेडेपणा होईल. म्हणून तुकाराम महाराज सावध करतात. तुम्हाला वर हात करून सांगतो ऐका. ज्ञानोबारांच्या पालखीबरोबर जर आपण गेलात, तुकोबारांच्या पालखीबरोबर जर आपण गेलात, चोपदाराने काय एकदा काठी वर केली की सोयी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरते. तद्वत तुकाराम महाराजांनी सुद्धा वर हात करून सांगितलं, बाबा रे आज आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्या पुण्याईने, वाडवडिलांच्या पुण्याईने एखादा देव आज गावात आले, सर्व विधियुक्त मंदिरामध्ये असं अधिष्ठानावर बसले. वर हात करून सांगतो त्यांची उपासना करा. अभंगाच्या पहिल्या उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, हात उभारीला हात, उभारीला हात. जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, देव बैसल सिंहासनी, देव बैसल सिंहासनी. जगी
देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी वर हात करून आम्ही तुम्हाला सांगतो ही जगी जाणविली माता सर्वांना सांगण्यासारखी गोष्ट नेमकं काय घडलं तर दुसऱ्या चरणामध्ये देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याच कापुरे धनी आल्या याच कापुरे धनी आल्या याच कापुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याच कापुरे धनी आल्या याच कापुरे धनी आल्या याच कापुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी तुकाराम महाराज म्हणतात देवा सिंहासनावर बसलेले आहेत. परिणाम असा तुम्ही ज्या ज्या इच्छा कराल धनीनाम इच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण अशा प्रकारे देव करतील बरं. म्हणून सर्वांनी कातड्याची सेवा उपासना करावी. ज्या माणसांना जी इच्छा असेल कधी काळी तुम्ही कातड यावं काही एखादं कोणतंही काम करायचं झालं ना या देवाला हात जोडा नेमका कातड अशा प्रकारे मागा. हे हनुमंतराय हे देवदैवतांना आम्ही मी हे हाताशी काम घेतलेलं आहे. आमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. निश्चित मनोकामना पूर्ण होतील. ज्याला जी इच्छा असेल किंवा प्रापंचिक असो वा आध्यात्मिक असो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी ज्याची ज्याची तुम्हाला इच्छा असेल ती कातर देवाला तुम्ही मागा. अरे देव भौतिकही सुख देतो आध्यात्मिक अशा प्रकारे कातर देणारा आहे. देण्याच्या बाबतीमध्ये तो श्रीमंत आहे. म्हणून त्याला आपल्यामध्ये काही जरी घ्यायचं झालं ना देवाला मागं जावं. देव हा दातार आहे. काय किती प्रमाण अशा प्रकारे आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला जेव्हा जेव्हा काही अडचण आली ना तेव्हा दातारा म्हणून हाका मारलेला आहे. हे पांडुरंगा तुम्ही दातार आहात. तुम्हीच कातड्याच्यापासून आम्हाला सोडवा म्हणून माझं सोडवी दातारा. कर्मापासून दुसरं आमच्या हातून वाईट कर्म करू देऊ नका. देवाला हाकात मारलेले आहेत. किंवा मघा जितेंद्रियम आपली इंद्रिय ताब्यामध्ये राहावी. इंद्रिय ताब्यामध्ये राहणं एवढं सोपं नाही. सर्वांना का तर या इंद्रियाने त्रास दिलं. जन्मजन्मांतरामध्ये विषय सेवन केलेले इंद्रिय कधी कुणाला दगा देतील सांगता येत नाही. मन एकाग्र होत नाही. ध्यानाकरता चिंतनाकरता बसलो मन काय तर धावत राहतं. तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला धावा केला. हे भगवान माझं मन धावू लागलेलं आहे तुम्हीच मला कादळ सहाय्य करा. म्हणून अनेक अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी देवाला दातारा म्हणून हाका मारलेल्या आहेत. माझी चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही देवनिया बाई भवा हा तारी दातारा. त्या या अभंगामध्ये दातारा आहे. अनेक शब्दांमध्ये ज्ञानोबाराने सुद्धा देवाला हाका मारताना काय मागितलं तुम्ही दातार आहात. म्हणून दुसऱ्या का तिसऱ्या मालिकेमध्ये प्रमाण आलेला आहे. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. म्हणून देवाला हाका मारावी. देव आपल्या इच्छा मन पूर्ण करेल. का हो तुकाराम महाराज मंगरुळकरांनी अट्टहास केला सायास केले. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून देव इथं आलेले आहेत. महाराज म्हणतात कोणाचं एखादं जरी निमित्त असेल परगावचा असो वा अन्य कुठलीही मनुष्य असो देवाजवळ आला याचना केली तुम्ही जर मागणं मागितलं ना तो कादळ तुमच्याही सुद्धा इच्छा पूर्ण करेल. निमित्त एकाच परंतु तो सर्वांकरता आलेला असतो. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या एकाची कैवाडे एकाची कैवाडे एकाच कैवाडे एकाचा कैवाडे एकाचा कैवाडे एकाचा कैवाडे
एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाचे कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे गवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी देव बैसले कैवाडे उगवी बहुतांचे कोडे अरे निमित्त एकाचं असतं नेमकं गावकऱ्यांचं असेल ठराविक लोकांचं जर योगदान असेल तरी सुद्धा सर्वांना देव समान पाहणारा अशा प्रकारे आहे निमित्त काहीतरी असावं लागतं आपल्या सर्वांना उदाहरणं माहीत वेळेअभावी सांगत नाही किंबहुना गंगा गौतमाचे मिशे नेमकं गंगा ही जी काही अशा प्रकारे गोदावरी गंगा ना त्र्यंबकेश्वरून निघालेली गंगा निमित्त एकाचं परंतु स्नान करून सर्वांना कादर जसे काय पुण्य प्राप्त होतं किंवा प्रयागराज आताच कादर होऊन गेलेला योग सांगा बरं केवढी लोक असावेत अरे जे प्रयागराजला राजला गेले योग्य मुहूर्तावर स्नान केले ना ती माणसं भाग्यवंत आहेत उलट असा माणूस जर एखादा जाऊन आलेला असेल तर त्याच्या पाया पडत जावं विठाल विठ्ठल 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 अशा प्रकारे असेल कोट्यावधी लोक एवढा समाज कुठेही कधी पाहायला मिळाला नाही काही कोटींनी समाज का तर गंगा स्नानाकरता गेलेला आहे कारण ही गोदावरी गंगा वेगळी आणि ती गंगा यमुना सरस्वती वेगळी तिचा उगम कुठून झालेला असेल तर चरणी जन्मली पै गंगा म्हणदास महाराज म्हणतात भगवंताच्या चरणांगुष्टापासून त्याचा जन्म झाला ती गंगा यमुना सरस्वती नेमकं हिमालयातून निगम पावलेल्या नेमकं काय त्या कोणाच्या तरी निमित्ताने यावं परंतु पाप ताप वगैरे सर्व लोकांचं काय तर घालवत जाणारी गंगा निमित्त एकाचा उपदेश लोकांना सर्वांनाच उपयोग किंवा अर्जुनाचे नेहमीचे गीता सांगितली फक्त अर्जुनाचं निमित्त आहे परंतु तुम्हाला सर्व लोकांना जीवन कसं जगावं हे कळतं निमित्त एकाचं सर्वांचं कल्याण होत असतं पण एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे तुकाराम महाराज जबाबदारी अंगावर घेतात हे सज्जनानो देवाला तुम्ही आणलं अट्टहास केला एवढा खर्च केला एवढी का तर तळमळ एवढा अट्टहास केला ना याचा परिणामी देवालाही काही गोष्टी सांगून जातो आणि समाजालाही सुद्धा सांगून जातो दोघांनाही सुद्धा देवालाही सांगण्याचा अधिकार संतांचा आणि समाजालाही सांगण्याचा अधिकार म्हणून महाराज अभंगाच्या शेवटी लिहितात एके ठाई दोही ठाई तुका 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 नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने आला याच का पुरे धने
आल्या या चक्कापुरे धनी या चक्कापुरे धनी पुरे धनी पुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी धनी आल्या या चक्कापुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले ठाई तुका नाही पडू देत चुका. तुकाराम महाराज म्हणतात दोघांनाही मी कादा सांगून जातो. या माध्यमातून आपण अभंगाचा यथामती अवकाश विचार केला. संप्रदायाच्या नियमानुसार एकदा भजन करू आणि 4-5 मिनिटांमध्ये कीर्तन सेवेला वेळेवर विराम देऊ. एकदा सर्वांनी भजन करू. विठोबा रखुमाई 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 तुका नाही पडू देत चुका. तुकाराम महाराज म्हणतात समाजालाही मी अशा प्रकारे सांगतो तुम्ही त्यांची नित्य उपासना वगैरे करा. नित्य उपासना प्रत्येक माणसाने करत जावी. बरं नाहीपेक्षा रस्त्यावरच का तर अशा प्रकारचं गोड मंदिर झालेलं आहे. कमीत कमी ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर पडत असताना हात जोडून तरी जावं. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता आलं तर फारच चांगलं. नाही तुम्हाला गडबडीमुळे जाता आलं ना कमीत कमी पायातला चपला काढून हात तरी जोडत जा. एवढं जरी केलं तरी सुद्धा बरं. नाहीतर काही ठिकाणी आम्ही पाहतो कोट्यावधी रुपयाचे मंदिर परंतु दर्शनाला कोणी जात नाही. कधी नैवेद्य नाही, कधी देवाची आरती होत नाही. कशा करता मंदिरं बांधावीत. अरे जुने मंदिरं बांधले म्हणून ठीक आहे, नाही तर अलीकडे नवीन मंदिरं बांधू नयेत. कारण जुन्या मंदिरांची जी उपासना आपल्याकडून होत नाही. काय करता नवीन मंदिरं बांधून बरं नवीन मंदिर बांधायला काढलं ना लोक कोटींनी पैसे देतात. परंतु पुढे काय पुढे काय. त्यामुळं मंदिर बांधल्यानंतर नित्यनेमाने प्रत्येक कुटुंबाने असं ठरवावं की जाता जाता काही का होईना पहिल्याने दर्शनाला येत जावं. तरच त्या मूर्तीमध्ये चैतन्य राहतं. नाहीतर आता मंत्र म्हटले त्यामध्ये चैतन्य ओतावं लागतं. चैतन्य ओतून ती मूर्ती सिंहासनावर बसवल्या जाते आणि त्या मूर्तीमध्ये चैतन्य राहण्याकरता ह्या गोष्टी का तर जरूर असाव्यात. एवढं ग्रामीण भागामध्ये अशक्य होईल. परंतु शहरातले मंदिरं पाहिजे छोटे छोटे मंदिरं परंतु नित्यनेमाने आरती होती. नित्यनेमाने ज्या ज्या काही गोष्टी करू पाहिजे नैवेद्य वगैरे त्या गोष्टी जातात. नेमकं तसा तर असा गावकऱ्याने विचार करावा. कोटीचं मंदिर बांधलं एखाद्या कुटुंबाकडे का ठरवावं की दररोज देवाला नैवेद्य देत जावा.
एखाद्या कुटुंबाने तरी काही गावं मी अशी पाहिली दौंड तालुक्यामध्ये की त्यांनी काय तर असे ठरवून दिलेले असतात, 8 दिवस या कुटुंबाने देवाला नैवेद्य द्यायचा, पुढच्या कुटुंबाने पुन्हा 8 दिवस नैवेद्य द्यायचा, परंतु नैवेद्य दे जावा. कधी हरिपाठ म्हणा, कधी कथा कीर्तन म्हणा, किंबहुना नाही जास्त काही करता आलं ना, कमीत कमी 4-2 माणसांनी तरी आरती तरी करत जा. आरती सुद्धा होत नाही. काय मंदिराचा कशा करता बांधायची, नेमकं उद्दिष्ट तरी काय, याचा अर्थ मायबाप वेळ नाही. सर्वांनाच कामाची जरी गडबड असेल ना तरी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चुका करू नका. देवालाही लोकांनाही सांगितलं तुम्ही या गोष्टी करा आणि देवालाही सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात दोही ठाई तुका, म्हणजे देवाला सुद्धा आणि लोकांना सुद्धा की तुम्ही का तर याची सेवा उपासना करा आणि सेवा उपासना केल्यानंतर देवा तुम्ही सुद्धा या लोकांवर प्रसन्न राहा. कारण देवाचा प्रसाद म्हणजे काय, प्रसाद असतो प्रसन्नता. नेमकं मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटावं. बरं गेलं की सर्व माझा अशीन भाग काय तर कमी व्हावा अशी मंदिरं असावीत. नाही तर मंदिरात आणि तुमच्या बंगल्यामध्ये काय फरक आहे. इथे सुद्धा तुम्ही सिमेंट म्हणा, दगड म्हणा, लोखंड म्हणा, टायर्स म्हणा, काय असेल ते ह्या गोष्टी या मंदिरालाही वापरल्या. आणि तुम्ही घरी मोठा बंगला बांधला त्याला सुद्धा त्याच वस्तू वापरल्या. मग त्याला मंदिर का न म्हणायचं आणि याला मंदिर का म्हणायचं. प्रसाद असतो प्रसन्नता. जिथे आल्यावर प्रसन्न वाटावं, सर्व सुख दुःखाचा विसर पडावा, त्याला मंदिर म्हणावं. नेहमी आम्ही सांगत असतो मंदिर शब्दाचाच अर्थ आहे. मंदिर म्हणजे काय. मंदिर या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. पहिलं अक्षर आहे म, दुसरं अक्षर आहे दी आणि तिसरं अक्षर आहे र. म म्हणजे काय, दी म्हणजे काय आणि र म्हणजे काय. म या शब्दाचा अर्थ तिथे गेल्यावर मंगलमय वातावरण असावं. अमंगलपणाचं कधी मंदिरामध्ये जाऊ नये. नेहमी मंगल वातावरण असावं. मंदिरामध्ये स्वच्छता असेल, टापटीपणा असेल, सर्व ही मंगलता असावी. दिव्यता गेल्यानंतर वेगळं आगळं दिव्यता वाटावी आणि मंगलता दिव्यताने रम्यता रममान वाटावं. म्हणून मंदिर मंगलता दिव्यता आणि रम्यता ज्या एका वस्तूमध्ये नांदाला येतात त्याला आपल्यामध्ये मंदिर म्हणतात. इतकं गोड मग कादरा बाळासाहेबांनी सांगितलं. पहिल्यानेच आमच्या समोर जो नकाशा आला त्या नकाशानुसार या मंदिराची कादर सर्व अशा प्रकारे सजावट झाली. तंतोतंत गोड असं मंदिर झालं. एवढं भव्य दिव्य मंदिर किती उंच अशा प्रकारे आहे. सर्वसामान्य आमच्यासारख्याची तर ताकदच नव्हती. नेमकं कोणी का असेना वयाचा काही विचार वगैरे राहतो, परंतु गोड केलं. मायबाप तुम्हाला धन्यवाद देतो. बरं खरोखर ज्यांनी का तर योगदान दिलं आणि ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीकरता काही ना काहीतरी दिलंच पाहिजे. काही ना काहीतरी संसार प्रपंच आहेत. कधी कुणाला काही नेता आलेला नाही. इथे जर तुम्ही दिला असेल ना जन्मभर का तर ती पुन्हा एक कामाला येईल. दुसरं काहीच येणार नाही. तुकाराम महाराजांची प्रमाण आहे सांगून घेत नाही. करा हरिभक्ती परलोकी एक कामा सोडवील यमा पासोनिया. अरे यमयातना कधीच भोगाव्या लागणार नाही. सहज यम आपल्याला कादर अशा प्रकारे घेऊन जाईल आणि आपला उद्धार करेल. म्हणून सर्व देवदैवतांना ही प्रार्थना करतो. आम्ही सर्व लोकांनी तुझी जशी पाहिजे तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. कोणी कादर केला, कोणी काय केलं असेल, कोणी शारीरिक श्रम केले असेल, कोणी बौद्धिक श्रम केले असेल, कोणी काय जेवढी सेवा केली ना याचं फळ तुम्हा सर्वांना कादर मिळो. योग्य अशा प्रकारचा काळ वेळ सुंदर वातावरण या माध्यमातून आज मी तिला माझ्या वाट्याला आलेली सेवा जवळजवळ 4 महिन्यापासून आळंदी यात्रेपासून मी कीर्तन बंद केले. कीर्तन करत नाही. आता बेल्यालाही मोठा सप्ताह झाला. अति आग्रह होता परंतु नाही करता आलं, नाही गेलो. परंतु चला आपण भूमिपूजन केलं त्या माध्यमातून का तर बोलवलं म्हणून. आता बरेचशी माणसं अशी आहेत की भूमिपूजन आमच्या हाताने आणि नंतर मात्र दुसरे मोठे महाराज. मोठे महाराज म्हणजे कोण, जास्त बिदागी घेणारे ते मोठे महाराज.
अधिकाराचा काही विचार वगैरे नाही. अनेक माणसाशी आम्हाला पाहायला मिळतात. भूमिपूजन सप्ताह सुरुवात महाराजांनी केला आणि शेवटी रौप्य महोत्सवाला की मोठाले महाराज म्हणजे जे काहीतरी मोठे पाकिटं घेणारे, मोठ्या गाडी घेऊन येणारे, प्रसिद्ध असणारे, असं करू नये. आणि इकडे आपण पाहतो मायबाप, अरे हे परमार्थाचं केवढं रोपटं आहे. नेमके रावजी बाबा कुंभार, बरोबर ना? हां, सांगा बरं. अरे काय एक काळ होता, मी रावजी बाबांची कीर्तनं ऐकली. नवीन आळंदीतून जेव्हा आलो, आम्ही चाळकवाडीला सप्ताहामध्ये विना प्रहर घ्यायला यायचो. त्यावेळी रावजी बाबा कुंभारगाचं कीर्तनाला कालेचं कीर्तन मी ऐकलं, रात्रीचं कीर्तन ऐकलं. एवढं पाठांतर बरं. अरे भागवत तर आता कुणालाच पाठांतर नाही, परंतु रावजी बाबांचं भागवत एवढं तयार होतं. याचं कारण कोल्हाजी बाबा असेल, नेमके रावजी बाबा असतील, किंबहुना शंकर बाबा घोडे असतील, त्याचप्रमाणे वाजवणे बाबा असेल, भिकाजी बाबा वाजवणे, ही जुनी माणसं, यांच्यामुळं परमार्थ जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये रुजल्या गेला. तीच कास धरून आम्ही सुद्धा परमार्थ साधना करावी. आज मी तिला माझ्या वाटल्याची सेवा, तब्येत बरी नाही तरी सुद्धा मलाही आनंद वाटला. कारण म्हटलं इतका वेळ बोलता येतं न जाणो त्रास झाला तर पुन्हा काय करता. कारण बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये काढले, परंतु हनुमंतरायांची कृपा, तुमचं आमचं प्रेम, नेमकं गायक वादक आदी सर्व आम्हा सर्वांना नमस्कार करतो. आणि झालेली सेवा दैवदैवतांच्या चरणी समर्पण करून तुम्हा सर्व लहान थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतो. ज्या संत मायबापांनी आपल्याला शिकवलं त्यांचं एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका नाही पडू देत चुका. झालेली सेवा समर्पण करायची. छोट्या माऊलीचं नियोजन. आता छोटे माऊली सुद्धा काल्याच्या दिवशी तुम्हाला सांगतील त्यांचा संकल्प देवानीच काहीतरी इच्छा अशा प्रकारे प्रगट करावी. ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे सप्ताह वगैरे होतात त्याच माध्यमातून ओतूरला तुकाराम महाराजांचे सद्गुरू चैतन्य महाराज, कारण मला वाटतं चैतन्य महाराज बऱ्याच लोकांना माहीत नाही. तुकाराम महाराजांचे गुरु कोण असा कधी प्रश्नही आपल्याला पडलेला नाही, परंतु तुकाराम महाराजांचे सद्गुरू चैतन्य महाराज. नुसतं आपण म्हणतो पांडुरंगा करू प्रथम चरण, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका. तुकाराम महाराज म्हणतात मी ज्याता दास झालो ते कोण? बाबाजी चैतन्य महाराज. त्यांची संजीवन समाधी ओतूरला आहे. त्याच ठिकाणी मी आता जवळजवळ 45-46 वर्ष झाले त्या समाधी स्थानाजवळ राहतो. करता येईल तशी सेवा वगैरे करतो. सर्व तालुक्याचं असलेलं प्रेम या माध्यमातून छोट्या माऊलीने मोठा संकल्प, 1,00,000-1.5 लाख लोक काहीतरी येणार एवढं मोठं नियोजन. कोणती आमटी कधी करायची, किती आमटीचे प्रकार मला सांगता येत नाही. तेच काय तर ते आमटीचे प्रकार सांगतील आणि सर्वांना काय तर सांगतील. या माध्यमातून आपण सर्वांनी यावं एवढा निरोप देतो. तुम्हा सज्जनांचं प्रेम आशीर्वाद घेऊन सेवेला विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय.